नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आपण राज्यसेवा 2021 चा झालेला राज्यसेवेचा पेपर. या पेपरचं महत्त्व काय आहे तर आपल्याला PYQ हे आपल्यासाठी काय असतं, एक दीपस्तंभ असतो की आपल्याला समजतं की कुठून आयोग क्वेश्चन विचारतोय, कोणता एरिया आहे, कोणती थीम आहे. सो आपल्याला PYQ चा अभ्यास चांगला करता आला पाहिजे, मी स्पेशली लास्ट 5 इयरचे. सो आता जर 2025 साठी जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुमच्याकडे 21 पासून ते 24 पर्यंत जे 4 पेपर्स आपले झालेले आहेत त्या पेपरचा तुम्हाला PYQचं अनालिसिस व्यवस्थित करावं लागेल. आणि त्या PYQ अनालिसिस नंतर तुम्हाला समजेल की कोणत्याही थीम आयोगासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे एरिया ऑफ क्वेश्चन काय आहे आयोगाचे ते तुम्हाला PYQ वरून समजेल. तर पहिलाच क्वेश्चन बघा 2021 चा. ओके, 36 पासून चालू झालेला होता. तर काय आहे पहिला क्वेश्चन, तर नीती आयोगाच्या 2017 आणि 2020च्या त्रैवार्षिक आराखड्याची ही उद्दिष्ट आहेत. आता नीती आयोग ही थीम आपण पकडली पाहिजे. आयोग याच्यावर क्वेश्चन वारंवार काढतो, कसाही क्वेश्चन असू शकतो नीती आयोगावर. सो ह्यावेळी काय विचारलंय तर 21 मध्ये काय विचारलं होतं, त्रैवार्षिक आराखड्याची उद्दिष्ट काय आहे. तर खाली ऑप्शन आहेत बघा त्यांचे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. मोदींनी सुद्धा म्हटलं होतं की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. मला ए पाहिजे, ए तर बरोबरच आहे. एक जर तुम्ही लॉजिक लावलं तर हे आहे की उत्पन्न दुप्पट केलं पाहिजे, तर ए बरोबर पाहिजे मला. तर तुमचा हा ऑप्शन गेला बघा. मग तुमच्याकडे 3 ऑप्शन बाकी आहेत. सन 2022 पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करणे हे सुद्धा आपलं ध्येय होतं. नीती आयोगाने हे सुद्धा ध्येय ठेवलं होतं. मग मला बी पण बरोबर पाहिजे. सो ए आणि बी मला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहेत, तर फक्त 4 मध्ये. अशा पद्धतीने ऑप्शन इलिमिनेट करून कुठे गेलं पाहिजे, तर आन्सरकडे पोहोचलं पाहिजे. आता ह्याच्यावरून काय समजतं, मला हे वाचायची गरज नाहीये. तरी पण जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की हे काही आपल्या यांच्यामध्ये उद्दिष्टामध्ये नव्हतं. त्रैवार्षिक 3-3 वर्षाचं उद्दिष्टामध्ये हे उद्दिष्ट नव्हतं. तरीही जर तुम्हाला एक लॉजिकने जर क्वेश्चन सोडवायचा असेल इलिमिनेशन टेक्निक करून, तर मला 2 कन्फर्म माहिती होती, एक माहिती नव्हतं. तरी पण तुम्ही कुठे पोहोचू शकता, उत्तराकडे पोहोचू शकता. हा पहिला क्वेश्चन होता. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढे म्हटलंय बघा, काय म्हटलंय क्वेश्चन वाचा. वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. कशाची शिफारस करते, तर एक काय आहे, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. आपल्याकडे जो वातावरण बदल होतो त्याच्यामध्ये काय काय कशाची शिफारस केलेली आहे. तर टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान. यस, ओके, हे सुद्धा म्हणतात ना प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. तर त्याच्यापासून आपण काय करतोय, ऊर्जा करतोय. किनारपट्टी संदर्भात प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान असू शकतं. वात अभियान, वात म्हणजे आपण खाली वाचायचं. काही वेळेला क्वेश्चन जर मराठीमध्ये शब्द अर्थ समजला नसेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचायला पाहिजे. वात अभियान म्हटलंय विंड मिशन. ओके, हे सुद्धा तुम्हाला मदत करेल कशासाठी, क्लायमेट चेंजसाठी, म्हणजे वातावरण बदल याच्यासाठी तुम्हाला एक ग्रीन एनर्जी म्हणू शकतो आपण. वातावरण बदल आणि आरोग्य अभियान. जर तुम्ही हे 4ही ऑप्शन व्यवस्थित वाचलेत तर आयोगाने ते एक हिंट सोडलेले आहे. प्रत्येकाचं त्यांनी काय केलेलं आहे, एक एक्स्ट्रा म्हणतात ना एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, मराठी इंग्लिशमध्ये पण टाकून दिलेलं आहे. तर याच्यावरून समजतं की एखाद्या आयोगाला जर एखादं उत्तर जे ऑप्शन मध्ये आहे तेच जर असेल तर आयोग त्याला थोडंसं एक्सप्लेन करतं. हा एक थोडासा डोक्यामध्ये ठेवा. तर त्यांनी 4ही याच्यासाठी काय केलं, त्यांनी एक्सप्लेन केलं. तर ह्याच्यावरून समजतं, तुम्ही वाचलं तर एक लॉजिक लावलं तर याचे 4ही ऑप्शन काय आहेत, तर बरोबर आहेत. कशा संदर्भात, वातावरण बदलाबद्दल. आणि 4ही ऑप्शन कशा संदर्भात आहेत, रिलेटेड आहेत. कशासाठी रिलेटेड आहेत, तर वातावरण बदलाबद्दल. याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. पुढे विचारले, महत्वाचा चॅप्टर आहे. प्रत्येक चॅप्टर याच्यावर याच्यावर क्वेश्चन काढतो. प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतो. ज्याचे आहे महागाई, ज्या चलनवाढ सुद्धा आपण म्हणतो. महागाई या शब्दाचा अर्थ असतो की वस्तूची किंमत वाढत जाते व पैशाची किंमत काय होत जाते, कमी होत जाते. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकारच्या महागाई असतात. एक क्रॉपिंग म्हणतो क्रॉपिंग. दुसरे एक असते हायपर इन्फ्लेशन आपल्याकडे असते. याला आपण रांगणारी म्हणतो. आणि रांगणारी ही सर्वात चांगली असते. देशाचा विचार केला तर रांगणारी ही महागाई कशी असते, जिथे म्हणतात ना महागाईचा दर फक्त 3 ते 10% पर्यंत असतो. 3 ते 10. आणि हायपर इन्फ्लेशन मध्ये काय असतं, तर 100 पेक्षा एक जास्त काय असतो, महागाईचा दर असतो. ह्याचा एक केस तुम्हाला पाहायला भेटेल झिम्बाब्वेमध्ये. झिम्बाब्वेमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की हायपर इन्फ्लेशन झाली होती. सर इथे बघा 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. तुम्ही अभ्यास करताना, तुम्हाला क्वेश्चन अनालिसिस करताना तुम्हाला महागाईबद्दल सर्व माहिती असलं पाहिजे. महागाईचे प्रकार काय, महागाईची कारणं काय आहेत, हे सर्व तुम्हाला तिथे अभ्यास करता आलं पाहिजे PYQ अनालिसिस करताना. सो रांगती चलनवाढ आहे.
काय म्हटलंय पहिला स्टेटमेंट विचारात घ्या म्हटलंय, बरोबर खाली इथे आपण अंडरलाईन करून घेऊया. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते म्हटलंय. कॅन शब्द म्हटलं की समजायचं पॉसिबिलिटी बरोबर असण्याची शक्यता आहे जास्त असते. कॅन म्हटलं असू शकते म्हटलंय. पुढचं वाचूया आपण. चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते का? तर अजिबात नाही. पैशाचं मूल्य काय होतं? कमी होतं. इथे डायरेक्ट तुम्हाला भेटू शकतं कमी होतं. मग इथून तुमचा बी ऑप्शन काय झाला? कट झाला. बी कुठे कुठे दिसतोय तुम्हाला? इथे दिसतोय, इथे दिसतोय. मग तुमच्या आन्सर काय असू शकतं? एकतर 1 असू शकतं किंवा एकतर 4 असू शकतं. पुढे म्हटलंय चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. येस, लाभदायक असते. कारण का? पैशाची किंमत काय झालेली असते? कमी झालेली असते. त्यामुळे कमी पैसा त्याला द्यावा लागतो ज्या रकमेने त्यांनी कर्ज घेतलेलं असतं. सो ऋणकाला हे फायदा असून धनकोला त्याचा काय असतो? तोटा असतो. तर हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. मला सी बरोबर पाहिजे. मग सी बरोबर तुम्हाला इथे एकच ऑप्शन दिसतोय बघा, ए आणि सी. मग ए ला सुद्धा काय असलं पाहिजे? बरोबर असलंच पाहिजे. तो चलनवाढीचा पण आपण एक चौथं स्टेटमेंट वाटूया. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. विषमता कमी होत नाही, काय होते? जास्त होते. श्रीमंतांना अधिक फायदा होतो त्याचा, गरिबांना त्याचा फायदा होत नाही. ओके, तो इथे विषमता कमी होत नाही तर काय होते? जास्त होते. लक्षात ठेवा. सो डी स्टेटमेंट पण गेला इथे. तर तुमचं उत्तर काय असेल? ए आणि सी. बिकॉज सी बरोबर आहे. काय आहे? सी. तुम्हाला एकच जरी स्टेटमेंट माहिती असतं तर तुम्ही ते उत्तराकडे पोहोचला असतात. एक काय केलं तुम्ही? इलिमिनेट केलेलं आहे की पैशाचं मूल्य काय होत नाही. आता ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती म्हणजे लॉजिक लावू शकतो तुम्ही. ओके, सो हा क्वेश्चन इझी आहे. तुम्ही जर तुमच्याकडे नॉलेज जरी नसेल तर तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने सुद्धा काय करू शकतो? क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो महागाई चॅप्टर महत्वाचा आहे. थीम लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे. बरोबर शब्दाला पहिल्यांदा आपण काय करूया? अंडरलाईन करूया. 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवीय, त्याला म्हणतो आपण ह्युमन कॅपिटल इंडेक्स. आपण पुढे बघूया त्याचं एक्सप्लेनेशन. जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढींच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान मोजला जातो. ओके, आणि हे सुद्धा बरोबर आहे. सो याचं एक्सप्लेनेशन बघायचं असेल तर आपण बघूया त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे. तर याचं उत्तर येईल तुमचं दोन्ही बरोबर. इथे म्हटले बघा, ह्युमन कॅपिटल इंडेक्स काय म्हटलं इथे? तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स काय असतो? इथे तुम्हाला तुमचं एक म्हणतो ना, मूल जन्माला आल्यानंतर किती वर्षामध्ये ते म्हणतो ना उत्पादन करण्याच्या कार्यक्षम होऊन जातं. त्याच्यामध्ये भारताचं आहे 0.949. आयोग डायरेक्ट क्वेश्चन याच्यावर विचारू शकतो. म्हणजे ज्यावेळी त्याची वयाचं म्हणतो ना 15 वर्ष तो कम्प्लीट करतो त्यावेळी तो 49% त्याच्याकडे स्किल डेव्हलप झालेलं असतं. आणि हेच जर तुम्ही सिंगापूरला गेलात तर सिंगापूरला त्याचं पर्सेंटेज आहे 88% त्याच्याकडे स्किल आलेले असतात. म्हणून सिंगापूर आज टॉप कंट्रीज आहे, लक्षात ठेवा. सो आपल्याकडे फक्त 50% अराउंड किती? 50% स्किल त्यांच्याकडे आलेलं असतं. जेव्हा तो मूल कशासाठी आलेला असतं की आता काम करू शकतो. मग आपला उत्पादक गट आहे 15 ते 65 वय. 15 ते 65 हा वयोगट आपला उत्पादक गट म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा. मग आपलं जे लहान मुलं आहे जे 15 वर्ष कंप्लीट करत असताना 14 वर्ष कंप्लीट केल्यानंतर 15 वर्ष जेव्हा ते येतं तेव्हा त्याच्याकडे फक्त किती पर्सेंट स्किल असतं? तर एक्झॅक्ट विचारलं तर 0.49. ओके, सो लक्षात ठेवा. काय म्हटलं बघा, एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूल इन चाइल्ड विल कम्प्लिटेड बाय एज 14. प्रोबॅबिलिटी दॅट चाइल्ड सर्वाइव्ह टिल एज 5. हे सर्व याच्यामध्ये विचारलं जातं. तर ते दोन्ही स्टेटमेंट कशी होती? बरोबर होती. सो याचं उत्तर काय येणार आहे? दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. इथे म्हटलंय नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? इथे म्हटलंय फोकस करायचे आपल्याला एका शब्दावर. तिथे आहे म्हटलंय प्राचीन वारशाचे जतन. प्राचीन वारशाचे जतन. तर ह्याचे उत्तर आहे हृदय. नवीन आयोगाने हा काय केला होता? सॉरी, आपल्या गव्हर्नमेंटने काय केला? कार्यक्रम राबवलेला आहे.
त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया, कधी योजना ही राबवण्यात आलेली होती. हृदय लक्षात ठेवा. बघा इथे काय म्हटलंय, हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना, वारसास्थळ असलेल्या शहरांचा विकास व संवर्धन. याच्यामध्ये उद्देश काय होता, तर प्राचीन जी आपली काही वारसास्थळ आहेत त्यांचं संवर्धन करणे, नागरी पायाभूत सुविधा तिथे सुधारणे. म्हणजे जर तिथे एखाद्या दुर्गम ठिकाणी जर तो वारती म्हणतात ना शहर असेल किंवा हे वारसास्थळ असेल तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे. वारसास्थळांना समग्र विकास करता आला पाहिजे. पर्यटनाला चालना देणे, सांस्कृतिक ओळख आणि वास्तुकलेचे संरक्षण करणे हा याचा उद्देश होता. आणि सुरुवात कधी केली होती आपण, 2015 साली याची सुरुवात केली होती. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय आयोग. इथे पुढे जाऊन क्वेश्चन विचारू शकतो की याची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे, तर कधी झालेली आहे, 2015 मध्ये. पुढचा क्वेश्चन बघूया. म्हणजे याच्यावरून काय समजतं, तर रिसेंट ज्या काही स्कीम चालू आहेत त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारू शकतो इकॉनॉमी मध्ये. पुढे विचारले 11व्या पंचवार्षिक. आता इथे थीम कोणती पकडायची आपण ह्या क्वेश्चनची, तर पंचवार्षिक योजनेवर क्वेश्चन विचारला जातोय. आपण नीती आयोग बघितला, थोडेसे अहवाल बघितले, आता इथे पंचवार्षिक योजना. इथे आपल्याला क्वेश्चन एक पाहायला भेटतोय. बघा काय म्हटलंय, देखरेख मोजमाप करता येण्याजोगे 27 लक्षांचे उद्दिष्ट किती मुख्य गटात विभाजन केलेले आहे. डायरेक्ट क्वेश्चन, हा इझी कॅटेगरी मध्ये असा क्वेश्चन जातो. जर तुम्ही याचा अभ्यास केला असेल तर याचं उत्तर येतं 9 गट. याचं उत्तर किती आहे, तर 9 गट. ते 9 गट कोणते आहेत ते आपण बघूया. पुढे वेळी जाऊन जर क्वेश्चन विचारला आयोगाने इलिमिनेशन साठी की कोणते 9 गट येत नाही, कोणत्या पॉईंट त्याच्यामध्ये येत नाही, तर हे 9 गट कोणते आहेत बघा. काय काय त्याच्यामध्ये 27 उद्दिष्टांमध्ये 9 प्रमुख गट कोणते आहेत. आर्थिक वाढ, रोजगार आणि बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, स्त्री सक्षमीकरण, बालकल्याण, पुरवठा सुविधा जसं की पाणी आणि स्वच्छता असते आपल्याकडे, पर्यावरण आणि टिकवणूक आणि सेवा पुरवठा आणि प्रशासन. या 9 घटकांचा याच्यामध्ये काय केला, तो समावेश केला जातो. सो ते 9 प्रमुख घटक तुम्हाला समजले असतील. आपण पुढच्याकडे जाऊया. मोस्ट याच्यावर आयोग एक ना एक क्वेश्चन काढतच असतो आपल्याकडे. शाश्वत विकासाची ध्येय आहेत, एसडीजी थीम ही पकडायची आपण. तुम्हाला ही शाश्वत विकासाची ध्येय 17 आहेत आपली एकूण, ही तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. ओके, सो काय म्हटलंय बघा इथे, शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो 2015 मध्ये झालेले. आयोग लक्षात घ्या, तुम्हाला इयर मध्ये फसवतो आयोग. आता ऍक्च्युली ते 2000 काय नाहीये, रिओ दी जानेरो नाही, तर तिथे काय आहे, न्यूयॉर्क आहे. काय आहे, न्यूयॉर्क. लक्षात ठेवा, न्यूयॉर्क आहे. आणि रिओ दी जानेरो आहे ती आपली रिओ अर्थ आहे. रिओ अर्थ ती आपली 2012 पार पडली होती. सो इथे इयर हे नाहीये, पण कुठे प्रॉब्लेम आहे, ठिकाणामध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. मग आपल्याला विचारले काय, तर योग्य विचारलेलं आहे. तर योग्य विचारलं असेल तर तुमचं हे जाईल, सॉरी हे ऑप्शन जाईल, कारण हे योग्य नाहीच आहे. ओके, बाकीचे 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे अजून. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात. जागतिक आहेत आपल्याकडे, पूर्ण जगामध्ये याचं पालन केलं, इम्प्लिमेंट केली जातात. मला बी उत्तर पाहिजे, सो तुमचं हे पण ऑप्शन गेलेलं आहे. 2 ऑप्शन राहिलेले तुमच्याकडे. शाश्वत विकास ध्येयांनी सहस्त्रकातील विकास ध्येयांची जागा घेतलेली आहे. हा बघा, पहिली एमडीजी किती होती, 8 होती, आणि आता किती झालेली आहेत, 17 झालेली आहेत. तर त्यांची जागा घेतलेली आहे. कारण का आपण 2000 ते 2015 पर्यंत आपण एमडीजीज यूज करतो, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. तो यांच्या जागी आता आपण काय आणलेले, एसडीजीज. हे 8 होती, आता आहे 17. सो एसडीजी म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आपल्याला जो काय म्हणतो ना, आपल्याला जी डेव्हलपमेंट करायची ती कशी असली पाहिजे, सस्टेनेबल, शाश्वत असली पाहिजे. पुढील पिढीसाठी सुद्धा त्या संसाधनांचा काय झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. म्हणून आपण अशी किती ध्येय आणली, तर 17 ध्येय आणली. ज्याच्यामध्ये खूप सारे नो पॉवर्टी आहे, नो हंगर आहे, अनएम्प्लॉयमेंट कमी करणं आहे, पार्टनरशिप आहे. ओके, या सर्व गोष्टी काय आहेत, ह्या आपल्या विकास ध्येयांमध्ये आहेत. सो जागतिक ओळखले तर मला बी ऑप्शन पण पाहिजे, इथे आहे. पण आपल्याला म्हणजे बी करेक्ट आहे. सी बघूया. हा, हे ओळखली जातात, तर येस जागा घेतलेली आहे. बी आणि सी हे सुद्धा बरोबर आहे. पुढचं काय म्हटलंय, शाश्वत विकास ध्येय जानेवारी 2012 पासून अस्तित्वात आली. तर 2012 पासून नसेल तर
2015ला ती अस्तित्वात आली, 2016 पासून ती काय झाली लागू करण्यात आली आणि ती 2030 पर्यंत आपण काय केले टार्गेट्स ठेवलेली आहेत, लक्षात ठेवा. सो इयर मध्ये फसवली इथे काय फसवलंय इयर मध्ये. सो हे पण स्टेटमेंट कसं असेल चुकीचं. मग तुमचा आन्सर काय असणार आहे बी आणि सी. ओके, लक्षात येते कशा पद्धतीने स्टेटमेंट इलिमिनेट करून क्वेश्चन तुम्ही काय करू शकता आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आणि लक्षात ठेवा आन्सर एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचं हेच आहे की तुम्ही पहिले ऑप्शन इलिमिनेट केले पाहिजेत. ओके, भले क्वेश्चन किती इझी असो तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजेत, लक्षात ठेवा. तेव्हाच तुम्ही कुठे पोहोचाल उत्तराकडे पोहोचायचं आहे. नाहीतर सिली मिस्टेक होऊ शकतात. जेव्हा एखादे क्वेश्चन आपण इझी बघतो तर आपल्याला वाटतं की चला आपण लगेच सोडवून टाकूया, तर काही वेळा त्याच्यामध्ये काहीतरी ब्लंडर असू शकतो. सो पहिले ऑप्शन इलिमिनेट करायचे आणि उत्तराकडे पोहोचायचं. इथे म्हटलंय पेन्शन संबंधित 43वा क्वेश्चन काय माहिती बघा. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू करण्यात आलेली होती. आता श्रमयोगी योजना काय आहे आपण बघूया पहिल्यांदा, मग आपण उत्तराकडे पोहोचू. श्रमयोगी मानधन योजना बघा काय म्हटलंय, कधी सुरू झाले. आयोग आता याच्यावर रिपीट क्वेश्चन विचारू शकतो, थोडेसे फिरवून विचारू शकतो. मग आपल्या याच्याबद्दल काय माहिती असली पाहिजे, तर यांची बघा कधी स्थापना झाली होती, योजना सुरू झाली होती 15 फेब्रुवारी 2019. कोणतं मंत्रालय, तर रोजगार मंत्रालय असणार आहे. रोजगार आहे ना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ओके, मानधन तर रोजगार मंत्रालय आहे, श्रम आहे, श्रम आणि रोजगार मंत्रालय. काय होतं असंघटित क्षेत्र काय असतं, जे क्षेत्र कोणत्याही कायद्याप्रमाणे चालत नाही. फॉर्मल सेक्टर आणि इनफॉर्मल सेक्टर, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्र असं जिथे रूल्स असतात, लॉ असतात, पीएफ वगैरे कट केला जातो, अशा क्षेत्रांना काय केलं जातं संघटित क्षेत्र म्हटलं जातं. आणि हे सोडून बाकी जे काही क्षेत्र आहेत त्यांना आपण असंघटित क्षेत्र म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फार्मर्स, फेरीवाले, टॅक्सीवाले हे सर्व असंघटित क्षेत्रामध्ये येतात. आपले वेंडर्स म्हणतो आपण त्यांना. तर यांना ओल्ड एज मध्ये त्यांना काय द्यायचे आपल्याला पेन्शन द्यायची आहे. त्यांच्यासाठी पण आणलं होतं. त्यांचं वय किती असलं पाहिजे याच्यावर क्वेश्चन आयोग विचारू शकतो. 18 ते 40 असलं पाहिजे. ओके, उत्पन्न त्यांचं किती असलं पाहिजे 15,000 पेक्षा कमी असलं पाहिजे. कोण कोण येते याच्यामध्ये बघा, रिक्षा चालक आहेत, फेरीवाले आहेत, बांधकाम आहेत, मजूर आहेत, शेती कामगार आहेत, घरकाम आहेत. म्हणजे हे सर्व कुठल्या क्षेत्रातले आहेत, असंघटित क्षेत्रातले आहेत. तर आपल्याला याच्यावरून आपण उत्तराकडे पोहोचू शकतो बघा. आता सो एखादा स्कीम लक्षात ठेवा, आयोग आता याच्यावरून काय समजतो कोणती थीम महत्वाची आपल्याला, स्कीम म्हणजे योजनेवर एक क्वेश्चन विचारत आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर आपण बघितलं असंघटित क्षेत्रातले पाहिजेत मला सर्व. ओके, इनफॉर्मल सेक्टरातले, तर बांधकाम मजूर असलं पाहिजे, त्यांच्या तिथे काही रूल्स वगैरे काही नसतो. दृकश्राव्य कामगार ज्यांना ऑडिओ व्हिज्युअल वर्कर्स वगैरे आपण म्हणतो. नंतर माध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार असतात, मिड डे मील्स वर्कर्स. आणि नंतर म्हणजे इथे म्हटले वरीलपैकी सर्व, तर याचं उत्तर काय असणार आहे वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा श्रमयोगी मानधन योजना 2015ला चालू झालेली होती. इथे अयोग्य शब्द, इथे कशाला आपण पहिला अंडरलाईन करून घ्यायचं अयोग्य, कारण का मुलं हे वाचत नाहीत. काही जण म्हणतात की चला अयोग्य असेल तर योग्य पकडून चालतात. पहिलं कुठे तरी आयोग आता याला बॉन्ड टाईप मध्ये करतोय, बॉन्ड फॉन्ट मध्ये करतो, लक्षात ठेवा. सो आपल्याला पण ते काय करता आलं पाहिजे, अंडरलाईन करता आलं पाहिजे आणि ओळखता आलं पाहिजे की ते अयोग्य विचारलेलं आहे. काय ते बघा, हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन मूल्य आणि प्रदर्शन येणाऱ्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटकांचे काय असते फॅक्टर इन्कम दाखवतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे. याच्यात आयात आणि निर्यात यांचा समावेश तर असतो. इथे बघा हे स्टेटमेंट बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. काही मुलं काय करतात इथपर्यंत वाचतात की समजून जातं की हे स्टेटमेंट काय आहे बरोबर आहे, पण ऍक्च्युली पुढे पण वाचायचं. ते म्हटले परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पादन समाविष्ट नसते. ऍक्च्युली ते नसतं नाही, इथे काय असलं पाहिजे असते, कारण का आपण त्यांचं करतो. NNP म्हटलं ना इथे बघा, इथे काय म्हटलंय बघा इथे इंग्लिशमध्ये NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. आता नेट नॅशनल प्रोडक्ट काय असतं, म्हणजे आपल्या इंडियाचे सिटीजन्स जिथे कुठे देशात जगामध्ये राहत असेल त्याने कमावलेले इन्कम. ओके, आणि आपल्या देशात राहून फॉरेन लोकांनी केलेलं इन्कम हे मायनस करायचं, तर आपल्याला काय भेटतं नेट नॅशनल प्रोडक्ट आपल्याला भेटून जातं. मग NNP भेटून जातं. मग नेट काढायचं असेल तर मग त्याच्यामुळे डिप्रेसिएशन काय करावं लागतं मायनस करावं लागतं, ज्याला आपण घसारा असं म्हणतो. तर आपल्याला काय भेटून जातं नेट भेटून जातं. ओके, तर याच्या म्हटलं इथे असते, त्यामुळे हे स्टेटमेंट काय होईल तुमचं चुकीचं होईल. आपल्याला विचारलं अयोग्य, म्हणजे मला बी आपल्या उत्तरमध्ये असलं पाहिजे. तो हे गेलं बघा, हे पण गेलं, तुम्ही डायरेक्ट उत्तराकडे पोहोचलेला आहे. ओके, नसतेच्या काय केलं आपण असते.
ह्याला निव्वळ उत्पादन म्हणतात. निव्वळ का म्हणतात? कारण यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पादनातून भांडवली घसाऱ्याची काय केली जाते? वजावट केली जाते. घसारा आलाय, काय आलेला आहे तिथे? घसारा. त्यामुळे घसाऱ्याची इथे काय केले ते मायनस. आताच बघितलं आपण, नेट काढायचं असेल तुम्हाला, निव्वळ काढायचं असेल तर तुम्हाला ग्रॉस मधून काय मायनस करावं लागतंय? नेट मायनस करा, घसारा मायनस करावा लागतो. तर तुम्हाला काय भेटून जातं? नेट भेटून जातं. लक्षात ठेवा. सो घसारा शब्द आहे. हे स्टेटमेंट पण काय आहे? बरोबर आहे. तर तुमचं उत्तर काय असेल? लक्षात ठेवा. नॅशनल इन्कम हा क्वेश्चन होता. सो हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण की याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारतो. जीडीपी, जीएनपी काय असतं, मार्केट प्राइस काय असतं, फॅक्टर कॉस्ट काय असतात, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय आहेत, ओके, आर्थिक क्रिया आपल्या कोणकोणत्या आहेत, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि आपलं कन्झम्पशन, आपण क्रिया करतो. आयोग क्रमाने विचारू शकतो. सो जीडीपी मध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पुढचं बघा, असं म्हटलंय की असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता, ज्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, हे उद्दिष्ट, आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट यात नेहमी संघर्ष असतो. हो, बघा जर थोडासा मी लॉजिकली याचा विचार केला, काय म्हटलंय? पर्यावरण आणि आर्थिक वृद्धी. कारण का आर्थिक वृद्धी करताना आपण बऱ्यापैकी आपण काय करत असतो? जल प्रदूषण करत असतो, हवा प्रदूषण करत असतो, म्हणजे प्रदूषणामध्ये आपण भर करत असतो जेव्हा आपण आर्थिक वृद्धीचा विचार करतो. सो नेहमी यांच्यामध्ये काय होत असतो? संघर्ष होत असतो. कारण का पर्यावरण सस्टेनेबिलिटी म्हणजे पर्यावरणाला कोणती हानी पोहोचली नाही पाहिजे. पण आपण जेव्हा आर्थिक वृद्धी करत असतो तेव्हा पर्यावरणाला आपण काय करत असतो? हानी पोहोचवत असतो. म्हणजे इथे संघर्ष होत असतो. हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. मग ए वरून आपण जायचं, ए माझं बरोबर असलं पाहिजे, त्यामुळे ह्या ऑप्शन मध्ये असलाच नाही पाहिजे उत्तरामध्ये. ए आणि बी आता इथे म्हटले बरोबर, त्यामुळे हा पण ऑप्शनच असणार नाहीये. तर दोन ऑप्शन मध्ये आला, तुम्ही कुठे आलेला आहात? 50-50. ओके, लक्षात ठेवा. असं क्वेश्चन इझी असतात. पुढे, विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध काय असतो? ट्रेड ऑफ असतोच ना. मगाशी म्हटल्यामुळे विकास करताना आपण काय करतोय? प्रदूषणाला काय करतो? म्हणजे प्रदूषण करत असतो थोडक्यात. आणि पर्यावरण शाश्वततामध्ये प्रदूषणाला काय नाहीये? मान्यता नाही. आपण प्रदूषणाला जास्त महत्व देत नाही. लक्षात घ्या. म्हणजे प्रदूषण झालंच नाही पाहिजे पर्यावरण शाश्वततामध्ये. सो याचं उत्तर काय असणार आहे? ए आणि बी बरोबर. दोन्ही काय असले पाहिजे? तुमचे बरोबर असले पाहिजे. लक्षात येते. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे तुमचं, याच्यासाठी रीडिंग असलं पाहिजे, थोडंसं चांगलं कन्सेप्च्युअल नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे इकॉनॉमी असा सब्जेक्ट आहे तिथे तुमच्या फॅक्ट्स पण तुम्हाला माहिती असले पाहिजे, थोडेफार आकडे माहिती असले पाहिजेत आणि थोडेफार तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर असल्या पाहिजेत की काय असतं, पर्यावरण शाश्वतता काय असते, आर्थिक वृद्धी काय असते, आर्थिक विकास काय असतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे आर्थिक वृद्धी विचारलं तर ती म्हणतात ना, उत्पादन सेवांच्या मध्ये तुम्ही किती वाढ करताय, किती रुपयांनी वाढ करताय, याला म्हणतो आपण आर्थिक वृद्धी. आणि आर्थिक विकास जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आर्थिक विकास काय असतो? आर्थिक वृद्धी बरोबर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, आपली समाज रचनेमध्ये किती बदल होतोय, आपला लोकांच्या म्हणतात ना राहण्याचा स्टँडर्ड वाढतोय का, विषमता कमी होते का, या सर्व गोष्टींचा आर्थिक म्हणतात ना विकासामध्ये विचार केला जातो. आणि थोडक्यात लक्षात ठेवायचं तर आर्थिक वृद्धी म्हटलं की पैसा लक्षात ठेवायचं, आणि आर्थिक विकास म्हटलं की आपण गुणात्मक विकास कसा होतोय का, संख्यात्मक आणि गुणात्मक, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. 46वा क्वेश्चन. इथे एक मिशन, आपली एक योजना आहे सोलार मिशन, 2010 ला चालू केली होती काँग्रेस सरकारने. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये चालू झाले होते. येस, 2000 काँग्रेसनेच केली होती. ओके, 2010 ला चालू झाली होती. इथे आकडे दिलेत पण हे बरोबर आहेत. ओके, काही वेळा आकडे असतात, काही जण मुलं समजून जातं की इकॉनॉमी आपल्या क्वेश्चन मध्ये आकडे दिसले की जनरली ते कसे असतात? चुकीचे असतात. ऍक्च्युअली तसं काही सर्वच ठिकाणी लागू होत नाही. काही ठिकाणी आकडे कसे असू शकतात? बरोबर असू शकतात. म्हणजे आयोग तुम्हाला टेस्ट करत असतो थोडक्यात, की तुम्ही असं घरातून ठरवून येऊ शकत नाही की सर्व आकडे कसे असतील? चुकीचे असतील. इथे सोलार मिशन 2010 लाच काय झालेलं आहे? चालू झालेलं आहे. ते आपण 3 फेज मध्ये चालवलं होतं आणि 2021 पर्यंत पुढे एनडीए सरकारने ते काय केलं होतं? कंटिन्यू केलं होतं. सोलार मिशन काय करतोय आपण? सोलार पॅनलचा काय करतोय? जास्त वापर करतोय. ओके, का आपण आपली आता जी म्हणतो ना प्रवास कुठल्या बाजूला चालू आहे? आपला ग्रीन एनर्जी. आपल्याला अशी एनर्जी तयार करायची ज्याच्यापासून पर्यावरणाला काही हानी होणार नाही. सो 2010 ला सुरू केलं होतं आपण आणि 2021-22 पर्यंत आपण एक 100 मेगावॅट, त्याला 1 लाख मेगावॅट, त्याचा आयोग इथे पण असं पण देऊ शकतो गिगावॅट. हे पण असू शकतं किंवा हे पण असू शकतं. लक्षात ठेवा. तो 1 लाख मेगावॅट आणि 100 गिगावॅट, म्हणजे आपण मेगावॅटचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे? गिगावॅट मध्ये केलेलं आहे. वीज निर्मिती करणे हे त्याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. सर येस, काही ना याच्यामध्ये थोडंसं डाऊट असू शकतो की असं असू शकतं का? ओके, सो हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. रेरा. हा रेरा क्वेश्चन कशासाठी आहे? जर शहराच्या ठिकाणी एखाद्या तुम्ही घर वगैरे घेतलात
तर तुमची काही फसवणूक होऊ नये. जर फसवणूक झाली तर तुम्ही कुठे दाद मागायची, तर कोणाकडे मागू शकता तुम्ही, रेराकडे दाद मागू शकता. तर ह्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आणि थोडा फॅक्च्युअल पण आहे. बघा, नियमन आणि विकास कायदा संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान सांगा. योग्य विधान. तर हा 2016 मध्ये संमत झाला. तर येस, 2016 मध्ये काय झाला होता, तो पास झाला होता. घरांच्या खरेदीदारांचे काय करणे, हित सांभाळ, हे त्यांचं काय उद्दिष्ट होतं. आताच म्हटलं मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही एखादं घर खरेदी करता तुमची फसवणूक होऊ नये बिल्डर्स लोकांकडनं, त्यासाठी हा कायदा आणलेला होता. ओके, 2016च आणलेला होता. लक्षात ठेवा. इथे पण तुम्ही फसू शकता की चला इयर चुकीचं असू शकतं, 18 असू शकतं, 20 असू शकतं, पण आयोगाने इथे हे बरोबरच दिलेलं आहे. पुढे म्हटलं जम्मू आणि काश्मीर या राज्यात लागू नव्हता, कारण का आपण जे 370 हटवलं ते कधी हटवलं, 2019ला हटवलं. ओके, सो लक्षात ठेवा 2016 मध्ये काय आला होता, हा ऍक्ट आला होता, तेव्हा तो लागू नव्हता. लक्षात ठेवा. सो सर्व विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. पण आता तो लागू आहे. आता तो लागू आहे. पुढे बघूया, भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे. खरे आहे असं विचारलेलं आहे. तर काय पाहिलं बघा, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर आपला काय होत चाललेला आहे, घटत चाललेला आहे. आणि हे ट्रू आहे. लक्षात ठेवा. कारण का आपला वृद्धी दर काय होत चाललेला आहे, आपला कमी होत चाललेला आहे. आपला म्हणतो TFR विचारला, आपला टोटल फर्टिलिटी रेट तो आता एवढा आलेला. महाराष्ट्राचं विचारलं तर 1.6 वर आले. म्हणजे प्रतिमाता किती मुलं आहेत, तर आपल्याकडे 2.1 अशी आपली ऍव्हरेज मुलं आहेत. सो वृद्धी दर काय होत चाललेला आहे, कमी होत चालले. कारण का आपलं राष्ट्रीय धोरण आहे 2000चं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. या अंतर्गत आपण काय केलं होतं, लोकसंख्या नियंत्रणावर काय दिलेलं आहे, भर दिलेला आहे. हम दो हमारे दो, म्हणजे 3 असतील तर तुम्हाला सरकारी नोकऱ्यांचं काय होत नाही, आपल्या योजनांचा काय होत नाही, फायदा दिला जात नाही. ओके, सो लक्षात ठेवा. सो वृद्धी दर काय होत चाललेला आहे, घटत चाललेला आहे. हे स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. ए जर बरोबर असेल तर फक्त ए बरोबर हे तुम्हाला पाहिजे, फक्त बरोबर हे तुमचे काय असणार आहे, 2 ऑप्शन गेलेले आहेत, कारण का ए बरोबर आहे. सो आपल्या ह्याच्यामध्ये थांबायचं. आता हे बरोबर आहे की नाही आपल्याला चेक करायचंय. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं थोडासा पॉझिटिव्ह सेन्स येतो. कारण का जेव्हापासून आपण लोकसंख्या कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे, असं लक्षात ठेवा 60+ लोकांची संख्या आता वाढत चाललेली आहे. ओके, आणि जी आपण म्हणतो ना तरुण लोकसंख्येचा आपण जो भाग म्हणतो आपण 15 ते 65, ओके, तर ह्यांची संख्या काय होत चालली आहे, तरुण म्हणण्यापेक्षा 65 म्हणण्यापेक्षा 45 म्हटलं जातं एक. तर ह्यांची संख्या काय होत चाललेली आहे, कमी होत चालली आहे. कारण का वृद्धी दर काय होत चाललेला आहे, घटत चाललेला आहे. चायनामध्ये याची मोठी समस्या काय आली होती, त्यांना भेडसावली होती. कारण का त्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी राबवली होती. त्यामुळे असं झालं की त्यांना 2020, 21, 22 पर्यंत त्यांच्याकडे तरुण वर्गच नव्हता कामासाठी 1 चाइल्ड पॉलिसीमुळे. लक्षात ठेवा. म्हणून त्यांना परत कुठल्या जावं लागले, तर 2 चाइल्ड पॉलिसीकडे जावं लागलेलं आहे. तो लक्षात ठेवा. दोन्ही स्टेटमेंट कशी आहेत, बरोबर आहेत का, तर कमी होत चाललेली आहे. तर दोन्ही बरोबर आहेत. पुढचा 49वा म्हटलंय सहस्त्र. परत रिपीट क्वेश्चन आहे. SDG म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. SDG 17 SDG आपले, सहस्त्र मिलेनियम MDGs आहेत इथे. ओके, सस्टेनेबल नाही, सहस्त्र MDGs आपले 8 MDGs आहेत. ऍक्च्युअली हा क्वेश्चन थोडासा चुकीचा आहे मे बी, कारण की सर्वच आहे त्याच्यामध्ये. कशा काय म्हटलं आयोगाने, समावेश होत नाही. आय थिंक हा क्वेश्चन रद्द झालेला आहे 2021च्या पेपरमध्ये. कारण की सर्वांचा समावेश होतो कशामध्ये, आपल्या MDGs मध्ये. 8 MDGs आहेत. कोणते आहेत ते आपण बघूया. बघा 8 MDGs कोणती आहेत. दारिद्र्य आणि भूक निर्मूलन कधी आपण राबवली होती, मगाशीच बोललो होतो मी तुम्हाला, 2000 ते 2015 ही MDGचा कालखंड आहे. आणि 2015 ते 2030 हा SDG आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जो आपण न्यूयॉर्कला घोषित केली होती. या 8 मध्ये बघा, दारिद्र्य आणि भूक निर्मूलन आहे, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण मगाशी आपण आहे आपल्या नोट्समध्ये, आपल्या पेपरमध्ये, लैंगिक समानता आणि स्त्रियांचे सशक्तीकरण करणे आहे, अर्भक मृत्यूदर कमी करणे आहे, गर्भवती स्त्रियांचे आरोग्य सुधारायचे आपल्याला, HIV, एड्स, मलेरिया यांचा आजारभाव काय करायचं आहे, आजारांचा आपला मुकाबला करायचा आहे, पर्यावरण शाश्वता सुनिश्चित करणे आणि जागतिक भागीदारी निर्माण करणे, अशी 8 आपली काय होती, उद्दिष्ट होते. आणि ही 4ही उद्दिष्ट आपली दिसत ना ABCD या ऑप्शन मध्ये आहेत. सो कशाचा समावेश होत नाही, तर सर्वांचा समावेश होतो, लक्षात ठेवा. त्यामुळे हा क्वेश्चन रद्द झालेला होता. शेवटचा एकदम क्वेश्चन बघूया आपण. काय म्हटलंय, खालील कोणते विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, बघा मगाशीच म्हटलं लोकसंख्येवर 2 ते 3 क्वेश्चन आम्ही विचारतो म्हणजे विचारतो. सो लोकसंख्या आपल्याला चांगला करताच आला पाहिजे. राज्यसेवेसाठी स्पेशली लोकसंख्या धोरण असेल, SDGs असतील, MDGs असतील,
नीती आयोग असतील, आपले महत्वाचे काय थीम्स आहेत इकॉनॉमी मधले. बघा इथे तुम्हाला एक पाहायला भेटलं असेल की आपल्याला बँकिंगवर तुम्हाला क्वेश्चन जास्त पाहायला भेटले नाही, बजेटवर क्वेश्चन पाहायला भेटले नाहीत. पण आयोगाचा हे काय असतो, एक ट्रेंड असतो, राज्यसेवेला एका बाजूला घेऊन जायचं आणि परत कंबाईनला दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं. म्हणजे तुम्हाला ह्याच वर्षीचा तुम्ही जर कंबाईनचा पेपर बघितला तर तुम्हाला पब्लिक फायनान्स, कर संरचना, बँकिंग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील. लक्षात ठेवा, हा आयोगाचा थोडासा आपल्याला ट्रेंड ओळखता आला पाहिजे, स्ट्रॅटेजी असते आयोगाची. इथे म्हटलं शेवटचा आपण बघूया, मुले आणि मुली यांच्या दोघांच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवर गळती 30% काय करणे, खाली करणे. बघूया आपण ते. एखाद दुसरं स्टेटमेंट आपल्याला काय पाठवू शकते ते विचारले की योग्य कोणती आहे ते विचारा. ओके, आता सर्वच योग्य दिलेली नाहीयेत, म्हणजे याचा अर्थ काय होतो, याच्यात काही स्टेटमेंट कशी आहेत, चुकीची आहेत. कारण की ते वरील सर्व असं तर आपल्याला थोडंसं डाऊट आला असतं, पण याच्यातली काही स्टेटमेंट, आपल्या 2 स्टेटमेंट तरी काय आहेत, चुकीची आहेत. ती 2 चुकीची ओळखायची आपल्याला बघतो. ठीक आहे, मला याच्याच माहिती नाही की 30% आहे का 20% आहे. ओके, असं पकडून जाऊया आपण. जन्माच्या वेळीचा दर आजारी अर्भक मृत्यू दर हा 20 पेक्षा कमी करणे. तुम्ही जर लोकसंख्या धोरण जर वाचलं असेल तर 20 नसून तिथे 30 आहे. तुम्ही कुठलंही पुस्तक ओपन करा, तुम्हाला हे पाहायला भेटेल. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, आपलं चुकीचं आहे. जन्माच्या वेळेला माता मृत्यू दर गुणोत्तर दरात, म्हणजे तुमचा हा बी जर ऑप्शन गेला चुकीचा, आपल्याला योग्य पाहिजे ना, हा गेला तुमचा ऑप्शन, हा सुद्धा गेलेला आहे. तुमच्याकडे राहिलेला आहे काय, ए आणि सी आणि डी. याचा अर्थ काय होतो, सी काय आहे, बरोबरच आहे. जन्माच्या वेळेच्या माता मृत्यू दर गुणोत्तर दर लाखामागे 100 पेक्षा कमी करणे, हे पण स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. पुढे म्हटलंय, जन्म आणि मृत्यू विवाह आणि गरोदरपण या संबंधित नोंदणी 100% पर्यंत साध्य करणे. आणि हे सुद्धा काय होतं, ह्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, आपल्या लोकसंख्या धोरणामध्ये आहे. सो लक्षात ठेवा, 30% नाही तर ह्याची आपल्याला ना 5 ते 10% कमी करायची, आणि त्याच्यापेक्षा तर मोठं टार्गेट होतं की 0% कमी करायची. म्हणजे सर्व मुलांचं काय असलं पाहिजे, म्हणतात ना प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये गळती जी असते, बघा लॉजिक लावू शकता तुम्ही, 30% पेक्षा कमी करू शकता. 30% का, 5%वर आणा. सर्व मुलांना कुठे घेऊन जा, तुम्ही शाळेमध्ये घेऊन जा. सो लक्षात ठेवा, कॉमन सेन्स वापरला तर 30% थोडंसं काय वाटतं, जास्त वाटतं की 30% का, 5 ते 10% आहे. किती आहे, 5 ते 10%. तर हे स्टेटमेंट पण कसं आहे, चुकीचं आहे. तर वरील काय आहेत, सी आणि डी स्टेटमेंट कसे आहेत, थोडे. सो पेपर सोडवताना थोड्याशा थीम्सकडे लक्ष ठेवा. अभ्यास करताना आता 6 आपले 2च महिने राहिलेले आहेत. महत्वाचे प्रायोरिटी टॉपिक तुम्हाला माहिती असले पाहिजे. जसं इकॉनॉमीमध्ये पब्लिक फायनान्स तुम्हाला जास्त फोकस करता आला पाहिजे, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य आणि आपली MDG, SDG असे महत्वाचे टॉपिक तुम्हाला काय करता आले पाहिजे, फोकस करता आले पाहिजे. तेव्हाच तुम्हाला, म्हणजे तुम्ही 20% काय करायचं आहे, एफर्ट्स लावायचे आहेत, आणि तुमच्याकडून काय करायला पाहिजे, 80% काय निघाला पाहिजे, आउटपुट निघालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रायोरिटी टॉपिक्स महत्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण 2022च्या PYQचं काय करूया, अनालिसिस करूया. धन्यवाद. जास्त मिनिटं झाली ना.